नमस्कार, नारायणी रेसिपीज कोल्हापूरमध्ये मी आपलं स्वागत करते। आज मी तुम्हाला चवळीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। त्यासाठी मी इथं 1 वाटी चवळी घेतलेली आहे। कडधान्ये आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असतात। कडधान्यामधून आपल्याला प्रथिन, फायबर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते। आता ही भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे तिखट घेतलेलं आहे, थोडीशी हळद मी याच्यातली घेणार आहे, मीठ घेतलेलं आहे, जिरे, मोहरी, टोमॅटो, कोथिंबीर आणि 1 कांदा घेतलेला आहे। सगळ्यात पहिल्यांदा आता आपण ही चवळी कुकरला लावून याच्या 4 शिट्या करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपल्या 4 शिट्यांमध्ये ही चवळी चांगली शिजलेली आहे। चवळी शिजवताना जास्त गीर करू नका, थोडीशी अशी बोटाने दाबली की फुटली पाहिजे इतपत तिला शिजवून घ्या। चला तर आपण चवळीची भाजीची रेसिपी करायला सुरुवात करूया। हे पहा, आपली कढई आता गरम झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 पळी तेल घालून घेते। आता तुम्ही पाहू शकता आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घेते, थोडेसे जिरे घालून घेते। आता हा आपण घेतलेला 1 कांदा आहे तो घालून घेऊया। गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवा। हा कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। आपला कांदा आता गुलाबी रंगावर चांगला भाजलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हा 1 टोमॅटो छोटा घेतला होता तो घालून घेऊया। तुम्ही पाहू शकता टोमॅटो आणि कांदा चांगला भाजला की मग आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊया। ह्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालून घेऊया। आता मी ह्याच्यामध्ये कोल्हापुरी तिखट 2 चमचे घेतलेलं होतं ते आता मी ह्याच्यामध्ये ऍड करते। तिखट, कांदा, टोमॅटो चांगलं परतून झालं। आता मी ह्याच्यामध्ये ही चवळीची भाजी मिक्स करते। तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते। मग अशी मी थोडीशी चवळी कच्ची ठेवली होती, कारण का तर मी आता थोडंसं पाणी घालून हे चटणी मिठाबरोबर थोडी परत शिजवून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता आता मी थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून घेते। पाणी जास्त नका घालू, थोडंसंच पाणी घालायचं, कारण ती चटणी, मीठ, हळद याची चव आणि चवळी हे सगळं मिक्स होऊन त्याची एक छान चव भाजीला येते। आता आपण ह्याच्यावर 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया। भाजीला 10 मिनिटासाठी आता आपण ह्याच्यामध्ये हे मी घेतलं होतं 1 चमचा मीठ ते ऍड करून घेऊया। चला पाहूयात आपण आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे का। तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीतलं पूर्ण पाणी आता आटलेलं आहे। भाजी आपली आता ही एकदम रेडी झालेली आहे। कोथिंबीर घालून घेते। तुम्ही पाहू शकता आपली भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे। माझी चवळीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या नारायणी रेसिपीज कोल्हापूर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।